The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आज आपण पटाया शहर, थायलंड येथील पटाया शहराजवळील या भव्य दिव्य अशा उंच अशा माउंटन बुद्धा तथा लेझर बुद्धाच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर बसलेलो आहोत। तेव्हा सर्वप्रथम आपण एक छोटीशी वंदना करूया आणि त्यानंतर तुम्हाला मी या मूर्तीची, प्रतिमेची थोडक्यात माहिती देत आहे। तेव्हा सर्वांनी हृदयाशी हात जोडावेत आणि एका आवाजामध्ये म्हणावे, साधू साधू साधू। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु। अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको। यही पसिको वोपनयिको पश्चातं वेदितव्यो विन्योहिति। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो। न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुगला ये स भगवतो सावक संघो। आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करनियो। अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। आज बघा आपण थायलंड देशामध्ये आहोत आणि काल परवापर्यंत आपण पटाया शहरामध्ये होतो। हे पटाया शहराजवळीलच ठिकाण आहे, याला माउंटन बुद्धा किंवा लेझर बुद्धा म्हणतात। ही जी मूर्ती दिसते आहे 1996 ला इथे राजेशाही होती। आतापर्यंत 1996 ला इथल्या राजाच्या 50व्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून हे लेझरच्या द्वारे म्हणजे इथून लांबून ह्या मूर्तीला असं
कोरलेलं आहे. तुम्हाला ते दिसतंय दगडावरती, दगडावर दिसते तुम्हाला असं रेषा ओढल्यासारखं. तर मशीनच्या द्वारे, लेझरच्या द्वारे त्याला पूर्ण कोरलेलं आहे. तर ही जी आहे मूर्ती 358 फूट हिची उंची आहे. किती? 358 फूट आणि 230 अशी रुंदी आहे. किती? 230 अशी रुंदीला आहे. 358 हिची उंची आहे. आणि हे जे गोल्डन कलर दिसतोय तुम्हाला, हा रंग दिसतोय तुम्हाला सोनेरी, तर हा रंग नाही आहे. तर हे 24 कॅरेटचं सोनं आहे पूर्ण. तुम्ही जे नाकात, कानात, हातात, बोटात कुठं कुठं वापरता का नाही सोनं चांदी, तर हे पूर्ण सोनं आहे. आता तुम्हाला सोनंच सोनं दिसेल विहारांमध्ये. बघा, विहार फार भव्य दिव्य असतात. तर हे एक अत्यंत म्हणजे जगभरासाठी हे अत्यंत प्रसिद्ध आहे. तुम्ही माउंटन बुद्धा गुगलला वगैरे सर्च केलं तर तुम्हाला दिसेल लेझर बुद्धा म्हणून. तर हे कुठे दुनियात कुठेच नाही आहे, फक्त थायलंडलाच आहे. थायलंडचे लोक अत्यंत श्रद्धावान आहेत, शीलसंपन्न आहेत, ध्यानी आहेत, विनम्र आहेत, बुद्ध धम्माला सर्वोच्च स्थानी मानणारे आहेत. बुद्ध धम्माबाबत तडजोड करत नाहीत, ते श्रद्धेच्या बरोबर तडजोड करत नाहीत. आणि म्हणून बघा, हा निसर्गरम्य परिसर आहे, नॅचरल आहे. हा डोंगर जो आहे अगोदर इथून केसून काढला, त्याला काय म्हणू आपण, पूर्ण त्याचा जो समोरचा भाग आहे तो पूर्ण तोडून साफ केला आणि त्याच्यावरती हे सुंदर अशी डिझाईन दिसते बघ तुम्हाला. वरती थायलंडचे ध्वज आहेत, ते वरती जे दिसतंय थायलंडचे ध्वज आहेत, हे पण थायलंडचे ध्वज आहेत. बघा हा परिसर किती स्वच्छ आहे, किती सुंदर आहे. आपल्याकडचे सुद्धा धार्मिक स्थळ तुम्ही पाहता, तिथे कचरा, बॉटल्स, काही बिस्किटचे पुडे खाऊन टाकलेले किंवा इकडे तिकडे पुड्या, तंबाखू खाऊन थुकलेले लोक दिसतात तुम्हाला. पण इथे दिसते का तसं? इथे तसं काही नाही आहे, कारण इकडे श्रद्धा आहे, धार्मिकता आहे. आणि पुढे जे विहार दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी भगवंताचा अस्थि धातू आहे. तिकडेही जाऊन तुम्ही वंदना करणार आहात. तेव्हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून तुम्ही आलेला आहात. संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणावरून तुम्ही आलेला आहात. सगळेच काही मालामाल नाही आहात तुम्ही, पण श्रद्धा फार महत्वाची आहे. श्रीमंती कोणती पाहिजे म्हणाले भगवान माणसाकडे? श्रद्धेची श्रीमंती पाहिजे, धम्माची श्रीमंती पाहिजे. तोच माणूस श्रीमंत आहे की ज्याच्या हृदयामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा आहे. तोच मनुष्य सुखी जीवन जगू शकतो, तोच मनुष्य समाधानाने जीवन जगू शकतो ज्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा आहे. जर श्रद्धा असेल तर धार्मिकता आहे, धार्मिकता असेल तर दानत असते, धार्मिकता असेल तर शील पालनाचा प्रवृत्ती असते, धार्मिकता असेल तर ध्यानाची प्रवृत्ती असते. आणि ह्या 3 गोष्टी ज्यांच्याकडे असतात ते संयमशील जीवन जगतात कायावाच्या मनाने. आणि ते मग पुढे सिलवान असताना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हताच्या मार्गापर्यंत पोहोचू शकतात. निश्चितच तुम्हाला सुद्धा अर्हत पदाचा लाभ हो, कारण ही श्रद्धा निश्चितच आपल्याला पुढे घेऊन जाणारी आहे. आणि असे स्थळ आपण आता इथून पुढे पाहणारच आहोत. येताना तुम्हाला डाव्या साईडला भगवंताची एक मूर्ती दिसली असेल उभी, व्हाईट बुद्धा म्हणतात त्याला, तर तिथे पण आपण जाणार आहोत. येताना आम्ही गाडीतल्या प्रवाशांना सांगितलं, बा असं समजू नका का गाडीतूनच दाखवलं भक्तीजीनं, तर तसं नाही आहे. तर ती प्रत्यक्ष आपण तिथे जाणारच आहोत. आता इथून तिथे जा, तुम्ही तिथे वंदन करा आणि तिथून मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आपण सर्वांनी इथून घरी गेल्यानंतर इतरांना पण प्रेरित केलं पाहिजे. तुम्ही बुद्धगयेला गेले असाल किंवा जिथे कुठे गेले असाल टूरवरती धम्म सहलीत, तर घरी गेल्यानंतर इतरांना प्रेरणा दिली पाहिजे की जीवन फार वेगळं आहे. तसं तर जीवन शॉर्टकट आहे, कारण जीवनाचा काही भरोसा आहे का? नाही आहे. पैसेवाले भरपूर लोक असतात, पण प्रत्येकालाच बुद्धगया दर्शन घडत नाही, प्रत्येकालाच थायलंड, श्रीलंकेचं दर्शन घडत नाही. आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा आपली श्रद्धा, धार्मिकता वृद्धिंगत होत असते आणि त्यामुळे आपलं माइंड पण डेव्हलप होते. म्हणून आम्ही ही धम्मसहल आयोजित करत असतो. म्हणून अनेक ठिकाणची तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात, तेव्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद. आणि आपण पाहताय थायलंड येथील पटाया शहराजवळील अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी व्हाईट बुद्धा, व्हाईट टेम्पल या ठिकाणी भगवंताची निर्माण केलेली ही भव्य दिव्य मूर्ती आहे. अत्यंत उंच उभी अशी मूर्ती आहे. आपण पाहताय सर्वत्र हिरवेगार झाडे दिसत आहेत. थाई ट्रेडिशनचे विहार तुम्हाला पाहायला मिळते. याला व्हाईट टेम्पल म्हटलेलं आहे. आणि लोकांच्या श्रद्धायुक्त दानातून
या विहारांचं निर्माण थायलंडमध्ये करण्यात आलेलं आहे. आम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून, शहरातून, तालुका आणि खेड्यातून ही एवढ्या मोठ्या संख्येने श्रद्धावंत उपासक उपासिका आमच्या समवेत या धम्मसहलीचा आनंद घेण्यासाठी आणि थायलंडची धम्म संस्कृती शिकण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये एकदा तरी बौद्ध देश जे श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश असतील या ठिकाणी गेलो पाहिजे किंवा भारतात देखील जे बौद्ध तीर्थस्थळं आहेत, क्षेत्र आहेत, अशाही ठिकाणी जाऊन आपण भेटी दिल्या पाहिजे. ही विहाराची भव्यता आपण पाहताय. भारत बुद्धभूमी आहे, परंतु आज मितीस आपण थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये किंवा ब्रह्मदेशात, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपानमध्ये जर पाहत असाल तर ही विहाराची भव्यता आपणास पाहायला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला बुद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलाय. तेव्हा आपण सर्वांनी बुद्ध धम्म संघाशी प्रामाणिक राहून आपली बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी मी माझा परिवार काय करू शकतो, माझं योगदान काय देऊ शकतो. बाबासाहेबांनी तर आपलं संपूर्ण जीवन दिलंय. माता रमाईंचा मोठा त्याग आहे. तेव्हा मी माझ्या परिवाराकडून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी काय योगदान देऊ शकतो, हा प्रश्न इथल्या प्रत्येकाने, भारतीय बौद्धांनी स्वतःला विचारला पाहिजे. आणि अशा प्रकारची विहारं जिथे कुठे त्याची बांधकामं प्रामाणिकपणे सुरू असतील तिथे दान पुण्य केलं पाहिजे आणि बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या औरंगाबादेत देखील आम्ही सिडकोकडून जमीन विकत घेऊन तिथे द ग्रेट हॅपीनेस टॉवर, अत्यंत भव्य दिव्य असा 5 माळ्याचा टॉवर उभं करीत आहोत श्रद्धावंतांच्या स्वेच्छादानातून. तेव्हा आपण सर्वांनी श्रद्धायुक्त चित्ताने, स्वेच्छेने त्याही धम्मकार्यासाठी दान देऊ शकता. तेव्हा इथून भारतात गेल्यानंतर किंवा भारतीय श्रद्धावंतांनी या भगवंताच्या व्हाईट मूर्तीला, उभ्या मूर्तीला पाहावं आणि भारतातही आपण असं तयार करीत आहोत आणि करावं, अशी एक प्रेरणा इथून आपण घेणार आहोत. आपण पाहताय आम्ही थायलंड येथील या व्हाईट बुद्धा टेम्पलमध्ये आहोत. सध्या पटाया शहराजवळील हे व्हाईट बुद्धा टेम्पल आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिली भगवंताची भव्य दिव्य उंच अशी मूर्ती आणि ही येथील कालकथित झालेले काही सुप्रसिद्ध भिक्षू त्यांच्या सोन्याच्या मूर्त्यासुद्धा आपण पाहताय. त्याचबरोबर भगवंताची सुद्धा आपण पाहताय. ही सुवर्ण मूर्ती आहे भगवंताची. थायलंडमध्ये जागोजागी भगवंताच्या आणि इथल्या काही सुप्रसिद्ध भिक्षूंच्या, ज्यांनी बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, प्रामाणिक राहून, शील, सदाचार, संयमशील जीवन जगून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी कार्य केलं आहे, अशा महान आणि ग्रेट अशा भिक्षूंच्या मूर्त्यासुद्धा तुम्हाला सोन्याच्या इथे पाहायला मिळत आहेत. आणि हे मूर्त्यांवरती काही सोनं चिपकवण्याची इकडे पद्धत आहे आणि त्यामुळे थायलंड देशामध्ये बुद्ध संस्कृती अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे आपणास या आपल्या द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मी दाखवत आहे. आपणही निश्चितच भारतामध्ये यापासून प्रेरणा घेऊन बुद्ध शासनाचं कार्य करावं आणि जीवनामध्ये अजरामर बनावं. आपण पाहताय थायलंडमध्ये नव्यानेच या भव्य दिव्य आणि सुंदर अशा विहाराचं उद्घाटन झालेलं आहे. ही विहाराची भव्यता आणि सुंदरता आपणास इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. केवळ थायलंडमध्ये आणि थायलंडमध्येच अशी सुशोभित, अत्यंत आकर्षक, सुंदर अशी विहारं तुम्हाला पाहायला मिळतील. या आपल्या थायलंड धम्मसहलीमध्ये आम्ही आलेलो असताना नव्यानेच सुरू झालेलं हे विहार आज आम्हा सर्वांना पाहायला मिळालेलं आहे. आपण पाहताय अशा प्रकारचे पॅगोडे, अशा प्रकारचे चैत्य स्तूप
आणि भगवंताचे विहार कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. अतिशय आनंद होतो जेव्हा जेव्हा थायलंडमध्ये आम्ही येतो, जेव्हा श्रीलंकेला जातो, तेव्हा या विदेशी लोकांची बुद्ध धम्म संघावर किती अतोनात श्रद्धा आहे आणि किती प्रामाणिकपणे, किती शिलामध्ये राहून, दानी होऊन, ध्यानी होऊन ही इथली उपासक उपासिका बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी कार्यरत असतात. आणि त्यामुळे विहारांमध्ये हे अशा प्रकारचे शॉप्स पण असतात जिथे चिवर भेटतात, भिक्षापात्र भेटतात, मूर्त्या भेटतात आणि खायची पण सामुग्री इथे भेटत असते. तेव्हा विहारांचं हे दृश्य अत्यंत भव्य दिव्य, काही शेकडो एकरांमध्ये हे विहार तुम्हाला पाहायला मिळतात. थायलंडला जरूर ज्यांना जेव्हा कधी जमेल, खरं तर बाबासाहेबांनी भरभरून आपल्याला सर्व काही दिलं आहे आणि त्यामुळे चार भिंतीच्या आतच आपली जीवन आणि जिंदगी घालविण्यापेक्षा संसार प्रपंच करीत असताना देखील आपण कधीतरी आपल्या सम्यक आजीविकेतून कमवलेली आपली धनदौलत योग्य ठिकाणी आणि योग्य कार्यामध्ये लावली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही ह्या धम्म सहलींचं आयोजन करीत असतो. आपण पहा, जसं असं वाटत आहे की खरोखर म्हणजे शब्द नाही आहे तिथे बोलण्यासाठी. अतिशय सुरेख एकदम छोटं छोटं नक्षीकाम केलं आहे, शिल्पकला याच्यामध्ये आहे, काचा वगैरे बसवलेले आहेत, लाकडांचं काम आहे, सिमेंटचं काम आहे आणि ही जी सुंदरता आहे, स्वच्छता आहे, ही अत्यंत माणसाला आकर्षित करणारी आहे. आणि त्यामुळे याच्यातून दिसून येते की थायलंडमध्ये खरंच लोकांची, इथल्या उपासक उपासिकांची बुद्ध धम्मसंघावर कशी श्रद्धा आहे. आम्ही भारतातून, विशेषतः महाराष्ट्रातून या श्रद्धावंतांना घेऊन थायलंडमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय प्रसन्न मुद्रा आहे बघा सगळ्यांची. गाठोडं कोणाच्याही डोक्यावर नाही आहे टेन्शनचं. आणि त्यामुळे सगळे एकदम हसत खेळत आज थायलंडमध्ये फिरतायत, पाहतायत, इथली संस्कृती आपल्या डोळ्यामध्ये घालून घेत आहेत. निश्चितच याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचे मालामाल झालेले लाल आणि बुद्ध पुत्र, काय म्हणू आपण त्याला, भीम के लखते जिगर आहेत. आणि निश्चितच हे प्रेरणा घेऊन जातील इथून आणि आपल्या गावात म्हणा, शहरात म्हणा किंवा आपल्या देशात, महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे शक्य होईल त्या त्या ठिकाणी बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपलं योगदान देतील आणि असेच भव्य विहार आपल्या देशामध्ये सुद्धा निर्माण करून बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतील असा भाव आपल्या सर्वांच्या प्रति व्यक्त केल्या जाते आहे. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं. आपल्याकडे जशी वॉल कंपाऊंड असते, ही पण विहाराची वॉल कंपाऊंडच आहे. परंतु विहाराच्या वॉल कंपाऊंडला आतल्या साईडला असंख्य भगवंताच्या मूर्त्या आहेत बघा. आणि भूमिस्पर्श मुद्रेमध्ये असलेल्या ह्या मूर्त्या आहेत. आणि खूपच सुंदर, म्हणजे खूपच सुंदर आहे, दैदिप्यमान आहे, डोळे दिपून टाकणारं हे दृश्य आपणास पाहायला भेटत आहे. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.